बातमी राजकीय वर्तुळात नाही। असलम शेख यांच्या कार्यालयासमोर भाजप युवा मोर्चाकडून आंदोलन करण्यात येत आहे। मंत्री मंगलप्रभात लोढा यांना कुटुंबासह जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप भाजप युवा मोर्चाने केलाय। काँग्रेस आमदार असलम शेख यांनी ही धमकी दिल्याचा आरोप केला। असलम शेख यांच्या कार्यालयासमोर भाजप युवा मोर्चाकडून हे आंदोलन करण्यात येते। या निषेध आंदोलनामध्ये भाजप युवा मोर्चाचे मुंबईचे वॉर्ड मंडळ, जिल्हा तसंच मुंबईतील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। आपण बघतोय असलम शेख यांच्या विरोधात भाजपचं हे आंदोलन लोकांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप असलम शेख यांच्यावर करण्यात येतोय आणि यामुळेच असलम शेख यांच्या विरोधात भाजपने आता हे आंदोलन पुकारले। आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय भाजपचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात तिथे जमलेले आहेत, हातात काळे फलक घेतलेले आहेत, निषेधाचे फलक घेतलेले आहेत आणि असलम शेख यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात येते। असलम शेख यांचे पोस्टर सुद्धा हाती घेण्यात आलेले आहेत। असलम शेख यांच्या विरोधातलं भाजपचं हे आंदोलन आपण बघतोय। रोहिंग्या भगाव देश बचाव अशा पद्धतीचे बॅनर्स आता इथे हाती घेण्यात आलेले आहे। ही भाजपची फळी आपण बघतोय आंदोलन करतानाची। ही दृश्य आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर असलम शेख यांच्या विरोधातलं हे भाजपचं आंदोलन। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। देवेंद्र कोल्हटकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत थेट जोडले गेले। देवेंद्र, काय अधिकचे अपडेट्स आहेत? भारतीय जनता युवा मोर्चाचे कार्यकर्ते जे आहेत ते मालवणी इथले काँग्रेसचे आमदार असलम शेख यांच्या विरोधात आक्रमक झालेले आहेत। समोर आपण दृश्यामध्ये बघू शकता की असलम शेख यांचा पुतळा जो आहे तो भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी जाळलेला आहे। मुद्दा असा आहे की मंगलप्रभात लोढा यांना असलम शेख यांनी जीवे मारण्याची धमकी दिली अशा पद्धतीचा आरोप जो आहे तो या भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात येतो आणि यावरूनच आपण बघतोय की युवा मोर्चाचे कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झालेले आहे। मालाड मालवणी परिसरामध्ये असलम शेख यांचं जे कार्यालय आहे या कार्यालयापासून काही अंतरावरतीच हे युवा मोर्चाचे कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक पद्धतीने घोषणाबाजी करतात आहे, आंदोलन करताना पाहायला मिळतात आहे। कुठल्याही पद्धतीची कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी आपण बघतो की पोलिसांनी देखील मोठा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। गेल्या काही दिवसापासून असलम शेख विरुद्ध भाजप अशा पद्धतीचा वाद सुरू आहे। काल देखील आपण बघितलेलं आहे की अमित साटम जे मुंबई भाजपचे अध्यक्ष आहेत त्यांच्या कार्यालयाबाहेर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं होतं आणि आज आपण पाहतोय की असलम शेख यांच्या विरोधात भारतीय जनता युवा मोर्चाचे कार्यकर्ते जे आहेत ते आंदोलन करताना पाहायला मिळतात। मध्ये दृश्यामध्ये आपण बघू शकता की कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। असलम शेख यांचा पुतळा जो आहे तो आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी जाळलेला आहे। जोरदार घोषणाबाजी जी आहे ती या कार्यकर्त्यांची सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते। निश्चितच या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही देवेंद्र तुमच्याकडनं घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद। दरम्यान आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय भाजपचे कार्यकर्ते आता चांगलेच आक्रमक झाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। असलम शेख यांचा प्रतिकात्मक पुतळा त्याचं दहन करण्यात आलेला आहे, लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात येते। हा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आलेला आहे आणि मोठ्या संख्येनं भाजपचे कार्यकर्ते या निमित्तानं उपस्थित आहेत। असलम शेख यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येते। असलम शेख यांचा एक खास प्रतिकात्मक पुतळा तिथे बनवण्यात आला। काही वेळापूर्वी आपण बघितलं काही महिलांनी त्यांच्या असलम शेख यांच्या फोटोला जोडे देखील मारलेले होते आणि आता त्यांच्या पुतळ्याचं प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलेलं आहे। दृश्यांमध्ये आपण बघू शकतोय कशा पद्धतीने हे भाजपचे कार्यकर्ते आता आक्रमक होताना आपल्याला बघायला मिळतात। असलम शेख यांच्या विरोधातलं हे भाजपचं आंदोलन। तर असलम शेख यांच्या कार्यालयाबाहेरची ही दृश्य आहेत। असलम शेख यांच्या कार्यालयाबाहेर थेट भाजपचे कार्यकर्ते पोहोचल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे आणि असलम शेख यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात येते। तिथे आता पोलीस यंत्रणा देखील पोहोचलेली आहे। आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय कशा पद्धतीनं हे सगळे भाजपचे कार्यकर्ते एकाच वेळेला एकवटलेले आहेत आणि आक्रमक होत आता असलम शेख यांच्या विरोधात घोषणाबाजी सुद्धा करण्यात येते। आपण बघतोय की आता पोलिसांनी या सगळ्याच जमावाला पांगवायला देखील सुरुवात केली आहे, कारण मोठ्या प्रमाणात जमाव आता जमायला लागलेला आहे असलम शेख यांच्या कार्यालयाबाहेर। आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय आता पोलीस यंत्रणा देखील तिकडे अलर्ट मोडवर आहे। ही दृश्य थेट आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर आत्ताची ताजी दृश्य NDTV मराठीच्या स्क्रीनवर आपण बघतोय। आंदोलक कार्यकर्त्यांमध्ये आता झटापट सुद्धा होताना बघायला मिळते। पोलीस या सगळ्या जमावाला पांगवण्याचा प्रयत्न करतात। ही थेट दृश्य NDTV मराठीच्या स्क्रीनवर
असलम शेख यांच्या विरोधात भाजप आता आक्रमक झालेली आहे। जय श्रीरामच्या घोषणा देखील देण्यात येत आहेत। दृश्यांमध्ये आपण बघू शकतोय कार्यकर्ते कशा पद्धतीने आक्रमक झाले। तिकडे आपण दृश्य बघतोय की धक्काबुक्की सुद्धा तिथे मोठ्या प्रमाणात होते। काही कार्यकर्ते तिथे खाली सुद्धा पडले, काही वयस्कर कार्यकर्ते सुद्धा त्या सगळ्या गर्दीच्या लोंढ्यानं खाली पडलेले आहेत। दृश्य आपण आपल्या थेट टेलिव्हिजन स्क्रीनवर बघतोय। पोलीस सुद्धा आक्रमक झालेले आहेत आणि भाजपचे कार्यकर्ते आता सध्या आक्रमक झाले बघायला येतात। पोलीस त्यांना सांभाळण्याचा प्रयत्न करतायत। पोलीस आपल्या बळाचा वापर करताना बघायला मिळतात, कारण हा सगळा जमाव पांगवणं वेळीच गरजेचं आहे, कारण हे सगळे कार्यकर्ते अधिकाधिक आक्रमक होताना बघायला मिळतात। असलम शेख यांचा जो प्रतिकात्मक पुतळा त्याचं सुद्धा दहन करण्यात आलेला आहे आणि ही सगळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस आता शर्थीचे प्रयत्न करताना आपल्याला बघायला मिळतात। पोलिसांची सुद्धा मोठी कुमक तिथे जमलेली आहे। असलम शेख यांच्या कार्यालयाबाहेरची ही दृश्य NDTV मराठीच्या स्क्रीनवर थेट आपण बघतोय। मंत्री मंगल प्रभात लोढा यांना कुटुंबासह जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप भाजप युवा मोर्चाने केलेला आहे आणि ह्याच वक्तव्यानंतर आता काँग्रेस विरोधात भाजप आक्रमक झाल्याचं बघायला मिळत आहे। असलम शेख यांच्या कार्यालयासमोरची ही दृश्य, काँग्रेस आमदार असलम शेख यांनीच ही मंगल प्रभात लोढांना धमकी दिली असा आरोप होतोय। मंगल प्रभात लोढा यांना कुटुंबासह जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप युवा मोर्चाने केलेला आहे। आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय कशा पद्धतीनं आता सगळेच कार्यकर्ते आक्रमक होताना बघायला मिळतात आणि असलम शेख यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात येते। मात्र आता पोलिसांनी संपूर्ण बॅरिकेड्स लावलेले आहेत। ही थेट दृश्य NDTV मराठीच्या स्क्रीनवर आपण बघतोय। पोलीस ही सगळी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करतात। जोरदार घोषणाबाजी करण्यात येते असलम शेख यांच्या विरोधात आणि त्यानंतर आता आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय पोलीस सुद्धा ही सगळी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा सध्या प्रयत्न करतात। लोढा यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात येत होता आणि त्याच नंतर आता आपण बघतोय भाजपचे कार्यकर्ते, भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। ही थेट दृश्य आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर आपण बघतोय कशा पद्धतीनं सगळे भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते सध्या असलम शेख यांच्या कार्यालयाबाहेर जमलेले आहेत। मंत्री मंगल प्रभात लोढा यांना कुटुंबासह जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आता भाजप युवा मोर्चाने केलेला आहे आणि त्यानंतर आपण बघतोय की जोरदार घोषणाबाजी कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं आपल्याला बघायला मिळतात। कार्यकर्त्यांनी तिथेच ठिय्या मांडायला सुद्धा सुरुवात केलेली आहे। आणि पाकिस्तानचा झेंडा सुद्धा जाळला जातोय। ह्याच आंदोलनामध्ये पाकिस्तानचा झेंडा सुद्धा जाळण्यात आलेला आहे। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। असलम शेख यांच्या विरोधात भाजप आता आक्रमक होताना बघायला मिळते आणि याच मोर्चामध्ये पाकिस्तानचा झेंडा सुद्धा जाळण्यात आलेला आहे। लोढा यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप शेख यांच्यावर आहे आणि त्यानंतर सगळेच भाजपचे युवा मोर्चाचे कार्यकर्ते आक्रमक झालेत आणि त्यांनी असलम शेख यांच्या कार्यालयाबाहेर येत मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू केलं। त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली। ही काही वेळापूर्वीची आपण दृश्य बघतोय। रोहिंग्या भगाव देश बचाव अशा पद्धतीचे निषेधाचे फलक त्यांनी हाती घेतलेले होते। Aslam Sheikh!
तर बघितलं आपण अस्लम शेख यांच्या विरोधात आता अधिकाधिक हे सगळेच कार्यकर्ते आक्रमक होत गेल्याचं आपल्याला बघायला मिळतात। अस्लम शेख यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येते आणि मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते सुद्धा आता तिथे जमायला सुरुवात झालेली आहे। शेख यांच्या विरोधात भाजपची जोरदार घोषणाबाजी, त्यांच्या अस्लम शेख यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन सुद्धा तिथे करण्यात आलं। त्यानंतर पाकिस्तानचा झेंडा सुद्धा तिथे जाळण्यात आलेला आहे। तर ही थेट दृश्य आपण एनडीटीव्ही मराठीच्या स्क्रीनवर बघतोय। एनडीटीव्ही मराठीवरची आत्ताची ताजी दृश्य अस्लम शेख यांच्या कार्यालयाबाहेरची ही दृश्य आहेत। अस्लम शेख यांच्या कार्यालयाबाहेरचं भाजपचं हे आंदोलन आता अधिक मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते सुद्धा तिथे जमायला सुरुवात झालेली आहेत। अस्लम शेख यांच्यावर आरोप आहे। मंत्री मंगल प्रभात लोढा यांना कुटुंबासह जीवे मारण्याची धमकी त्यांनी दिली असा आरोप आता भाजपकडनं करण्यात येतोय। भाजप युवा मोर्चाकडनं हा आरोप झाल्यानंतर अस्लम शेख यांच्या कार्यालयाबाहेर भाजप युवा मोर्चाचे अनेक कार्यकर्ते जमले आणि त्यांनी अस्लम शेख यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करायला सुरुवात केली। हातात निषेधाचे काळे फलक घेऊन ही घोषणाबाजी करायला सुरुवात केली। त्यानंतर आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय तिथेच आता ठिय्या देखील मांडलेल्या आहे भाजपच्या कार्यकर्त्यांनी आणि जोरदार घोषणाबाजी करण्यात येते। आणि सोबतच आपण जर बघितलं तर भाजप युवा मोर्चानं आता आक्रमक पवित्रा घेतलेला आहे। ही थेट दृश्य आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर आपण बघतोय। थेट दृश्य आपण आता आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बघतोय। भाजपचे कार्यकर्ते आता अधिकाधिक आक्रमक व्हायला सुरुवात झालेली आहे। कार्यकर्त्यांनी तिथेच ठिय्या मांडलेला होता, मात्र आता त्यांना समजावण्यात येते। आपण ही दृश्य बघतोय। पोलिसांनी देखील तिथे मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली होती। पोलिसांनी सुद्धा ही सगळी परिस्थिती नियंत्रणात आणलेली आहे। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। आपल्यासोबत थेट जोडले गेले देवेंद्र, सध्याचे काय अपडेट्स आहेत? अस्लम शेख यांच्या विरोधात भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार आक्रमक असं आंदोलन केलेलं आहे। मालवणीचा हा सगळा परिसर आहे। या परिसरामध्ये अस्लम शेख यांचं कार्यालय आहे। या कार्यालयाच्या नजीकच भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या विरोधात जोरदार आंदोलन केलेलं आहे। त्यासोबत त्यांचा पुतळा देखील जाळलेला आहे। शिवाय मोठा पोलीस बंदोबस्त देखील या सगळ्या परिसरामध्ये तैनात करण्यात आलेला आहे। भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते जे ते आक्रमक आहेत। कुठल्याही परिस्थितीमध्ये अस्लम शेख यांच्या कार्यालयासमोर त्यांना जायचं आहे। त्यामुळे कुठेतरी आपण बघतो की पोलीस आणि या कार्यकर्त्यांमध्ये झटापट झालेली आपल्याला पाहायला मिळते। काही वेळापूर्वी अस्लम शेख यांचा पुतळा देखील कार्यकर्त्यांनी जाळलेला आहे। अस्लम शेख यांच्या विरोधात कार्यकर्ते आक्रमक झालेले आहे। जोरदार घोषणाबाजी देखील या सगळ्या परिसरामध्ये कार्यकर्त्यांमार्फत केली जाते। मुद्दा असा आहे की जे मंगल प्रभात लोढा आहेत त्यांना अस्लम शेख यांनी जीवे मारण्याची धमकी दिली अशा पद्धतीचा आरोप जो आहे तो या भाजपच्या कार्यकर्त्यांच्या वतीने केला जातो आणि त्यावरूनच आज आंदोलनाची हाक जी आहे ती भारतीय जनता पार्टीच्या या युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी दिली होती आणि त्यालाच अनुषंगे हे सगळं आंदोलन जे आहे ते आता या सगळ्या मालवणी परिसरामध्ये केलं जात आहे। मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त देखील आहे। त्यामुळे आता आपण बघतोय की कुठल्याही पद्धतीच्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस जे आहे ते आता या सगळ्या भाजपच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेताना आपल्याला पाहायला मिळतात आहे। निश्चितच। आणि हे साधारण किती वेळ आंदोलन सुरू होतं? कारण आधी आपण कार्यकर्त्यांची संख्या बघितली तर कमी होते, आता मोठ्या संख्येनं कार्यकर्ते सुद्धा जमायला सुरुवात झाली। आणि देवेंद्र, अजून एक अपडेट विचारायची ते म्हणजे आता दृश्यांमध्ये दिसतंय काही कार्यकर्त्यांना ताब्यात सुद्धा घेण्यात येते पोलिसांकडनं, काय अपडेट्स आहेत? साधारण 3-3:30 पासून कार्यकर्ते जे आहेत ते या सगळ्या अस्लम शेख यांचं जे कार्यालय आहे त्याच्या आसपासच्या परिसरामध्ये जमण्यास सुरुवात झाली होती। साधारण 7-सव्वा तासापासून मोठ्या संख्येने स्थानिक भाजपचे कार्यकर्ते त्यासोबत युवा मोर्चाचे कार्यकर्ते या सगळ्या परिसरामध्ये जमलेले आपल्याला पाहायला मिळतात आहे। सुरुवातीपासूनच जोरदार घोषणाबाजी जी आहे ती अस्लम शेख यांच्या विरोधात सुरू होती। आता देखील जोरदार घोषणाबाजी जी आहे ती कार्यकर्त्यांची सुरू आहे। मोठ्या संख्येने कार्यकर्ते आसपासच्या परिसरातील या ठिकाणी जमा झालेले आहेत। पुतळा देखील जसं मी सांगितलं की कार्यकर्त्यांनी आक्रमक होत हा पुतळा जाळलेला आहे आणि आता पोलीस जे आहे ते कार्यकर्त्यांना ताब्यात घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे। निश्चितच। आणि आपण ह्यावर अजून एक तुम्हाला विचारायचं आहे, कारण तिकडे परिसरातच अस्लम शेख यांचं कार्यालय सुद्धा आहे। काँग्रेसकडनं यावर काही प्रत्युत्तर आलेलं आहे का, उत्तर आलंय का? कारण एकीकडे आपण बघतोय भाजपचे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमले आणि तो हाच परिसर आहे जिकडे अस्लम शेख यांचं कार्यालय आहे। काल देखील आपण बघितलेलं आहे की अमित साटम यांच्या कार्यालयाच्या बाहेर अंधेरीमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं होतं आणि आज अस्लम शेख यांच्या कार्यालयाबाहेर
भाजपच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन करण्यात येत आहे. काँग्रेसकडून अद्याप तरी यावरची प्रतिक्रिया आलेली नाहीये. हे आंदोलन सुरू आहे, कार्यकर्ते आक्रमक आहे. हे आंदोलन संपल्यानंतर स्वाभाविक आहे काँग्रेसची देखील प्रतिक्रिया उमटेल. असलम शेख देखील या सगळ्या विषयी त्यांची प्रतिक्रिया देतील. मात्र तुर्तास आपण बघतो की पोलीस जे आहेत ते या सगळ्या कार्यकर्त्यांना पांगवतात आहे. जे कार्यकर्ते आक्रमक पद्धतीने आंदोलन करतात आहे त्यांना आता पोलिसांच्या वतीने ताब्यात घेण्यात येत आहे. आणि निश्चितच आपण बघतोय देवेंद्र, आंदोलनस्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस सुद्धा तैनात करण्यात आलेले आहेत. आता ह्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्यानंतर पुढे नेमकी आंदोलनकर्त्यांची काय भूमिका आहे? हे आंदोलनकर्ते असेच इथे थांबणार आहेत का? त्यांची नेमकी मागणी काय या सगळ्या आंदोलनासंदर्भात? प्रामुख्याने हे आंदोलन जे आहे ते असलम शेख जे स्थानिक आमदार आहेत काँग्रेसचे, त्यांच्या विरोधात हे सगळं आंदोलन केलं जात आहे. त्यांचे मुद्दे जे आहेत ते प्रामुख्याने या आंदोलनाच्या माध्यमातून भारतीय जनता युवा मोर्चाचे जे कार्यकर्ते आहेत ते मांडताना आपल्याला पाहायला मिळतात आहे. हे आपण म्हणू शकतो की आणखी अर्धा ते पाऊण तास हे सगळं आंदोलन जे आहे ते या सगळ्या परिसरामध्ये सुरू राहील. मात्र तुर्तास आपण बघतोय की मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त जो आहे तो या सगळ्या परिसरामध्ये तैनात आहे. आणि आता जे कार्यकर्ते आहेत त्यांना पोलीस ताब्यात घेतात आहे आणि कुठल्याही पद्धतीचा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, वाहतूक कोंडी होऊ नये या अनुषंगे ज्या ठिकाणी हे आंदोलन सुरू आहे तिथून आता कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं जात आहे. निश्चितच या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेऊ. देवेंद्र, तुर्तास धन्यवाद. दोन दृश्य आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बघतोय. एकीकडे आत्ताची दृश्य आहेत आणि दुसरी दृश्य जी आपण बघितली ती काही वेळापूर्वी जेव्हा हे सगळेच आंदोलनकर्ते आक्रमक झालेले होते आणि असलम शेख यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन तिथे सुरू होतं त्यावेळची ही दृश्य आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर आहेत. तर एकीकडे आपण बघितलं मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमले आणि पोलीस देखील त्यांना समजावण्याचा प्रयत्न करतात, कारण लगेचच पोलीस या परिसरात दाखल झाले आहेत. मालाड मालवणी हा खरं तर थोडा संवेदनशील परिसर मानला जातो आणि असलम शेख यांचं परिसर सुद्धा त्याच परिसरात कार्यालय आहे आणि त्याच वेळेला मोठ्या प्रमाणात भाजपचे कार्यकर्ते तिथे जमले. जय श्रीरामचा नारा तिथे देण्यात आला. असलम शेख यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली आणि त्यानंतर पोलिसांनी लगेचच सगळी परिस्थिती नियंत्रणात आणली. सध्या आपण बघितलं तर काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले. अजूनही काँग्रेसकडनं ह्यावर कुठलीही प्रतिक्रिया उमटलेली नाही आहे, कारण बरोबर ह्याच कार्यालयात हे परिसर आहे. मात्र असलम शेख यावर काय प्रतिक्रिया देतात हे बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे.